अतिशय कुरकुरीत मऊ न पडणारी अळूवडी कशी बनवायची ते पाहूयात। अळूवडी मऊ न पडण्यासाठी तशीच कुरकुरीत राहण्यासाठी दोन खास गोष्टी आज आपण वापरणार आहे। तर या थंड पावसात अतिशय खमंग आणि मस्त कुरकुरीत बनणारी अळूवडी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आपल्याला माहितीच आहे यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात। त्यामुळे या पानांची भाजी किंवा वड्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात। या पद्धतीने एक एक अळूचं पान घेऊन या पद्धतीने देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं। लाटून घेतल्यामुळे याचा रोल बनवताना पान कुठेही तुटत नाही। यामुळे वड्यांना मस्त लेयर सुद्धा सुटतात। त्यामुळे याच्या लेयर सुद्धा तेलामध्ये वेगळ्या होत नाहीत। तर या पद्धतीने सगळ्या पानांचा देठाकडचा भाग काढून घेतला आणि लाटून घेतली। या वड्या मस्त खमंग बनण्यासाठी एक मसाला बनवून घेऊयात। आजीच्या पद्धतीने आज आपण या वड्या बनवतोय, त्यामुळे यासाठी थोडीशी कारळ्याची चटणी मी बनवून घेणार आहे। हे सुद्धा अतिशय पौष्टिक असतात, याची आपण चटणी सुद्धा बनवतो। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे कारळे घेतलेले आहेत। यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे। तर या वड्यांसाठी लागणारी कारळ्याची साधी चटणी इथे मी करून घेतलेली आहे। तेल किंवा तूप घालून ही चटणी भाकरी सोबत अतिशय चवीला छान लागते। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा जास्त वापरायच्या। 2 इंच आल्याचे काप आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। पाणी न घालता अशी बारीक याची पेस्ट करून घेतली। तर या पद्धतीने चटणी आणि मसाला करून घेतला। आता अळूची पाने किती आहेत त्याप्रमाणे बेसन आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण लागणार आहे। तर इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे। यामध्येच अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वड्या खुसखुशीत बनतात। वड्या मऊ न पडण्यासाठी यामध्ये खास 2 गोष्टी वापरणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे। थोडासाच रवा वापरल्यामुळे वड्या अजिबात मऊ पडणार नाहीत। अर्धा चमचा हळद घेतली, थोडासा हिंग घेतलेला आहे, म्हणजे ही वडी पचायला सुद्धा हलकी बनते। त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घ्यायचा। 3 ते 4 चमचे यामध्ये तीळ वापरलेले आहेत। चवीपुरतं मीठ घालून हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला। 15 मिनिटे चिंच आणि गूळ थोडा वेळ पाण्यामध्ये विरघळत ठेवलेलं होतं। याचा सुद्धा पल्प यामध्येच गाळून घ्यायचा। चिंच आणि गुळाचा पल्प यामध्ये नक्की वापरा, कारण यामुळे वड्यांना मस्त चटपटीत अशी चव येते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। वड्या कुरकुरीत बनण्यासाठी रव्यासोबतच आणखी एक गोष्ट वापरणार आहोत। तर त्यासाठी फक्त 3 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन यावरती आपल्याला घ्यायचं आहे। यामुळे वड्या अतिशय खुसखुशीत बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त तेलकट बनत नाहीत। थोडंसं थंड झाल्यानंतर सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं। तर थोडासा बारीक रवा आणि तेलाचं मोहन नक्की वापरून पहा, खूप फरक पडतो। 100% अळूवडी मऊ पडत नाही, कुरकुरीतच बनतात। आता थोडं थोडं पाणी घेऊन हलकंसं घट्टसर असे भिजवून घ्यायचं। अळूच्या पानांवरती व्यवस्थित याचा लेयर बनण्यासाठी आणि हे बॅटर व्यवस्थित चिकटून राहण्यासाठी जास्त सैलसर हे भिजवायचं नाही। तर हे पहा, इतकं हे घट्टसर असायला हवं। आता एखाद्या ताटामध्ये एक एक या पद्धतीने पान घ्यायचं। हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे बॅटर असं पसरवून घ्यायचं। एकसारखा याचा लेयर बनवून घ्यायचा, म्हणजे याचा रोल बनवल्यानंतर एकसारख्या लेयर्स बनतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात हे बॅटर पानांना लावायचं नाही, कारण मग अळूच्या पानाची चव राहत नाही, फक्त बेसनच्या वड्या खाल्ल्यासारखं वाटतं। बनवून घेतलेली थोडीशी कारळ्याची चटणी यावरती पसरवून घेतली। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे या वड्या अतिशय खमंग बनतात आणि कारळे सुद्धा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहजतेने मिळतात। यावरती दुसरं अळूचं पान ठेवताना उलट्या दिशेने ठेवायचं। पुन्हा हलकासा पाण्याचा हात घेऊन हे बॅटर याला लावून घ्यायचं। सगळ्या पानांवरती एकसारखाच बेसनचा लेयर आपल्याला करून घ्यायचा आहे। थोडीशी कारळ्याची चटणी यावरती पसरवून घेतली। दुसऱ्या पानाच्या उलट्या दिशेने तिसरं पान ठेवायचं। तर या पद्धतीने 4 ते 5 पानांचा असा लेयर करून घ्यायचा। तर 5 पानांचा लेयर मी बनवून घेतलेला आहे। याच्या 3 बाजू थोड्याशा अशा दुमडून घेतलेल्या आहेत। यामुळे याचा रोल व्यवस्थित पॅक होतो, कुठूनही बेसन बाहेर आल्यासारखं दिसत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलामध्ये याच्या लेयर्स अजिबात वेगळ्या होत नाहीत। तर या पद्धतीने असा याचा रोल करून घेतला। तर या पद्धतीने उरलेल्या सगळ्या अळूच्या पानांचा रोल करून घ्यायचा। तर मीडियम आकाराची 10 ते 12 अळूची पाने मी घेतलेली होती। त्यासाठी 1 कप बेसन आणि अर्धा कप तांदळाचं पीठ मला लागलेलं आहे। बेसन आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। आता हवं तर याचे लगेचच काप करून कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये तळून घेऊ शकता, किंवा तळायच्या नसतील तर या पद्धतीने या उकडून सुद्धा घेऊ शकता। स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे रोल यावरती काढून घेतले। भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे। 12 ते 15 मिनिटे हे रोल उकडून घ्यायचे। उकडून घेतल्यानंतर तळायची तशी काही गरज लागत नाही, फक्त थोडीशी फोडणी देऊन सुद्धा या वड्या खाऊ शकता। 15 मिनिटे झालेली आहेत। हे रोल आता थंड झालेले आहेत।
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचे काप करून घ्यायचे. गरम असतानाच याचे काप करायला गेलात तर याचे तुकडे होऊ शकतात. या पद्धतीने तुम्हाला जितके पातळ, जाड काप हवे आहेत त्या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे. तर हे पहा वड्यांना मस्त एकसारखे लेयर्स बनलेले आहेत. या पद्धतीने याचा रोल बनवून घेतला तर एकही लेयर वेगळी होणार नाही. तर उकडून घेतलेल्या सगळ्या रोलचे या पद्धतीने काप करून घ्यायचे. या वड्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. भरपूर दिवस चांगल्या राहतात. पाहिजे त्यावेळी ह्या तळून घेऊ शकता. अळूवडी तळून घेण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि एका वेळी 4 ते 5 वड्या तळून घेऊ शकता. डीप फ्राय करू शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता किंवा तळून घ्यायचे नसतील तर जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन असंच या वड्या थोड्याशा तेलावरती परतून सुद्धा घेऊ शकता. कोणत्याही पद्धतीने बनवा, चवीला अतिशय खमंग बनतात. आतपर्यंत चांगल्या तळून झाल्या की गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि हलक्याशा कडक खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. छोटी छोटी अळूची पाने होती त्याला सुद्धा बेसन लावून हे सुद्धा मी तळून घेतलेलं आहे. तर या थंड पावसात मस्त गरमागरम अतिशय खमंग अळूची वडी बनवून तयार झालेली आहे. अळूवडी तर आपण नेहमीच बनवतो पण पाहिजे तसा खुसखुशीतपणा त्याला येत नाही किंवा थोड्या वेळानंतर लगेचच अळूवड्या मऊ पडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर तेलकट सुद्धा बनतात. आज आपण यामध्ये 2 खास गोष्टी वापरलेल्या आहेत. यामुळे या वड्या अतिशय कुरकुरीत बनलेल्या आहेत. तेलामध्ये एकाही वडीचे लेयर्स वेगळे झालेले नाहीत. तर हे पहा अतिशय कुरकुरीत अळूवडी बनून तयार झाली. तर एकदा तरी या पद्धतीने अळूवडी नक्की करून पहा.